नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा आहे, परंतु फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन कशा प्रकारे होतात, त्यासाठी नीट परीक्षा कंपल्सरी आहे का 12वी पासवर यावर्षी महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होणार आहेत, या संदर्भात अद्याप देखील महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। तर हे जे काही तुमच्या मनामध्ये पडलेले प्रश्न आहेत व फिजिओथेरपीचे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होतील, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व यापुढे देखील जर तुम्हाला फिजिओथेरपी रिलेटेड अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज हवे असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्रता काय आहे या संदर्भात माहिती घेऊ। तर या ठिकाणी आपण हा महाराष्ट्र शासनाचा जो काही नियम आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरनुसार तो पाहत आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता BNYS, BPT, BOTH, BASLP या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जे काही मेरिट आहे ते नीट UG 2026च्या मार्कनुसार असेल। तर ज्याही विद्यार्थ्यांनी नीट UG 2026ची परीक्षा दिली आहे असे सर्व विद्यार्थी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। केंद्र सरकारचा नियम आला होता की 12वी पासवर फिजिओथेरपीला ॲडमिशन देण्यात यावे, परंतु तो नियम यावर्षी लागू झालेला नाही। महाराष्ट्रामध्ये नीटच्या मार्कच्या बेसिसवरच फिजिओथेरपीला यावर्षी ॲडमिशन होतील। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी नीट UG 2026ची परीक्षा दिली आहे असे सर्व विद्यार्थी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर जर आपण नोडल सेंटरचा विचार केला की डॉक्युमेंट व्हेरीफाय कशा प्रकारे होतील फिजिओथेरपी रजिस्ट्रेशनचे, तर ज्याही वेळेस फिजिओथेरपीचे रजिस्ट्रेशन सुरू होतील महाराष्ट्र राज्यातील, त्यावेळेस मी तुम्हाला या संदर्भाने अपडेट करेल। आणखी एक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी PCB क्रायटेरिया लागतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तर महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी या कोर्ससाठी PCB क्रायटेरिया नाही। या ठिकाणी आपण हा महाराष्ट्र शासनाचा नियम पाहू शकतो। BMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BASLP, BPO, BNYS या कोर्सेससाठी विद्यार्थी फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे। PCB क्रायटेरियाची 8 या कोर्सेससाठी नाही। त्यामुळे तुम्हाला 12वीमध्ये कितीही मार्क असू द्या, तुम्ही फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे। जर तुम्ही 12वी पास आणि नीट UG 2026ची परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही यावर्षी महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीसाठी ॲडमिशन घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप फिजिओथेरपी पात्रतेसंदर्भात तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्याची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील। जर आपण यावर्षीचा विचार केला तर यावर्षीची जी काही फिजिओथेरपीची प्रवेश प्रक्रिया आहे ती 25 ऑगस्ट नंतर सुरू होऊ शकते। महाराष्ट्रामध्ये आता सध्या MBBS व BDSची प्रोसेस सुरू आहे। त्यानंतर BMS, BHMSचे रजिस्ट्रेशन होतील व ग्रुप Cची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती 25 ऑगस्ट नंतर सुरू होईल। ज्याही विद्यार्थ्यांनी नीट दिलेली आहे, नीटमध्ये तुम्हाला कितीही मार्क असू द्या, 50, 100, 20, 30 अशा प्रकारे देखील तुम्हाला मार्क असतील तर तुमचं यावर्षी फिजिओथेरपीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। फक्त योग्य व्यक्तीची मदत घ्या, जेणेकरून अपुऱ्या माहितीमुळे तुमचं नुकसान होणार नाही। जर तुम्हाला यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता। सध्या आपले फिजिओथेरपीचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना इच्छा असेल
की बालाजी एज्युकेअर मार्फत आपली संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पाडावी, अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुमच्या मार्कनुसार योग्य त्या कॉलेजमध्ये फिजिओथेरपीला ॲडमिशन करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू.